आज वांग्याची भाजी बनवणार आहे. वांगा, बटाटा आणि त्याच्यामध्ये बोंबील पण टाकणार आहे. तर मी 1 पाव वांगे घेतलेले आहे, बटाटा घेतलेला आहे 3, टोमॅटो घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली, लसूण आणि कोथिंबीर, एवढं साहित्य आपण वापरणार आहोत. आणि थोडे बोंबील घेतलेले आहे. हिरव्या मिरच्या कापून भाजी बनवणार आहे. तर चला बघू. आता मी वांगे कापून घेते. तर मी आता पातेलं गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम करून घेतोय. त्याच्यामध्ये बोंबील टाकून देतो. बोंबील छान आपण फ्राय करून घेणार आहोत. तर बघा, बोंबील माझे फ्राय करून झालेले आहेत. बोंबील मी काढून घेते आणि त्याच तेलामध्ये लसूण टाकून देणार. थोडा छान झाला का मिरची टाकून, मिरची पण छान हो देणार आहे. तर बघा, मिरची पण आपली छान झालेली आहे. आता त्याच्यामध्ये हे वांगे बटाटे कापून ठेवलेले ते टाकून देणार आहे. ते पण आपल्याला छान 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. तेल, मिरची आणि लसूण. तर बघू शकतात, मी हिरव्या कलरचे वांगे वापरलेले आहेत. हे वांगे खायला अगदी टेस्टी लागतात. छान भाजी होते आणि वाफेत भाजी होते. याला पाणी टाकायची आवश्यकता नाही. टमाटा कापून ठेवलेला तो पण मी टाकून दिला आहे. फ्राय केलेले बोंबील ते पण वरतून टाकून देणार आहे. हळद टाकून देणार आहे थोडी आणि मीठ टाकून द्यायचं आणि छान आता हे मिक्स करून घेणार आहे आणि झाकण ठेवून 2 मिनिटं वाफवणार आहे. आणि मी पाणी टाकणार आहे भाजीमध्ये, कारण बोंबील टाकलेले आहे ना, त्यासाठी मी थोडी रश्श्याची भाजी बनवणार आहे. ही भाजी मी खानदेशी पद्धतीने बनवत आहे.
तर बघा आपली अशी भाजी टाकून झालेली आहे. आता मी याच्यावर थोड्या वेळ झाकण ठेवते, वाफवते आणि मग भाजी झाल्यावर तुम्हाला दाखवते. तर बघा मी भाजीमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. झाकण ठेवलं होतं, झाकणामध्ये पाणी टाकून घेतलं होतं आणि ते पाणी गरम झाल्यावर मी भाजीमध्ये सोडलेलं आहे. आता हे पाणी थोडं आपण आटू देणार आहोत. तर बघू शकतात आपली भाजी रेडी झालेली आहे. कोथिंबीर पण टाकली, कोथिंबीर खूप सारी टाकली आणि बघा हे बघा प्लेटिंग करते. थोडा रस्सा घेतलेला आहे मी भाजीला, भातासोबत, भाकरसोबत, चपातीसोबत, कशासोबतही खायची भाजी, खायला छान लागेल. रस्सा आहे तिला. तर भाजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.